नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपले स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका आनंदाच्या बातमीने। भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन ठरलेला आहे। 12 वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलेलं आहे। अंतिम सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडवरती 4 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवलाय। 2002 आणि 2013 नंतर भारत पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरलेला आहे। तर आपण पाहतो आहोत फायनल मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आता टीम इंडियाने पटकावलेली आहे आणि त्यानंतर संपूर्ण भारत देशामध्ये जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतोय। महाराष्ट्रात देखील जल्लोष पाहायला मिळालेला आहे। 2002-2013 नंतर भारत पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला। एका बाजूला आपण पाहतो आहोत की टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे, तर टीम इंडियाने देखील विजयानंतर दुबईमध्ये जल्लोष केल्याची की दृश्य पाहायला मिळत आहेत। तर त्यानंतर क्रिकेटर्स आणि फॅन्स असतील त्या सगळ्यांनी जो आहे तो आनंद व्यक्त केलेला आहे आणि भारत जो आहे तो पुन्हा एकदा विश्वविजेता ठरल्याचं पाहायला मिळत आहे आणि क्रिकेट प्रेक्षकांच्या तसंच क्रिकेटर्सच्या चेहऱ्यावर देखील आनंद जो आहे तो ओसंडून वाहताना पाहायला मिळतो। हे आपण दृश्य पाहतो आहोत। टीम इंडियाच्या विजयानंतर भिवंडीमध्ये जल्लोष करण्यात आलाय, तर टीम इंडियाच्या विजयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। तर सांगलीच्या मिरजमध्ये देखील टीम इंडियाच्या विजयानंतर मोठ्या प्रमाणावरती क्रिकेट प्रेमी हे रस्त्यावर उतरलेले होते आणि त्यांच्याकडनं जल्लोष जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला आहे।